एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह धावसंख्या 4 ने या ठिकाणी बघायला मिळते. स्टार्ट फलंदाज आहेत. लाऊड अपील. इट्स डॉट बॉल. तर नक्कीच प्रवीण खिणी साहेबांच्या शुभ हस्ते आपण देतोय स्मार्ट ग्रुपला सन्मान चिन्ह या स्पर्धेची आठवण म्हणून. स्मार्ट ग्रुप आम्ही आपलं कौतुक करतोय. आपण खूप चांगलं क्रिकेट इथे खेळलात आणि आजचं जे शेड्यूल आहे त्या शेड्यूलचे जे सर्व संघ आहेत त्यांचं मी मनभरून कौतुक करेन, कारण त्यांनी जो डिसिप्लिन दाखवलेला आहे तो एक उच्च दर्जाचा आहे डिसिप्लिन. सन्माननीय सुभाषजी गावड साहेब यांना मी विनंती करतोय की मुख्य मंचावरती आपण यायचं आहे. रमाकांतजी पाटील साहेब आपणही मुख्य मंचावरती यायचं आहे. बॅक टू द बॉलर. यावेळेला डायव्हर्ट झाला. आनंदला थोडस चेंडू चकवतोय आणि धावसंख्या पोहोचले ती 6. अशोक भोईर पुनश्च तयार. ओहो, स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न आणि तिथे मात्र आपण बघतायत फलंदाज बाद. आउट गॉन. धक्का लागतो या ठिकाणी पहिला तोडफोड नांदगडी टीमला. सुभाषजी गावड यांचं या ठिकाणी शुभ सन्मान आपण करतोय. अतिशय सुंदर क्रिकेट, एक लेजंड खेळाडू आपल्याला बघायला मिळतात. या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह आणि मायाचं पुष्पगुच्छ देऊन सुभाषजी गावड साहेबांचं करतो या ठिकाणी आपण स्वागत. पहिल्या मॅचचे मॅन ऑफ द मॅचचे हिरो होते. यावेळी थोडीशी बॅटिंग लाईन किंवा ओपनिंग टीमने चकवलं. रमाकांत पाटील साहेब या आपण. रमाकांतजी पाटील साहेब. दरम्यान धावसंख्या आपल्याला बघायला मिळते 6. रमाकांतजी पाटील साहेबांचं आगमन इथे झाले आणि चेंडू झालेले ते 5. 1 टू गो. प्रवीण सरांच्या शुभ हस्ते आपण रमाकांतजी पाटील साहेबांचं करतो या ठिकाणी वेलकम. या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा शुभ सन्मान. पहिले षटक संपले. धावा स्कोर कार्ड वरती 7. चला फील्ड अरेंज करून घ्या साई माऊली. जर वेळ आपल्याकडे असला तर आपण अंतिम मॅच चांगल्या षटकाची खेळवणार आहोत. त्यासाठी थोडंसं कॉपरेट करा. याच्यानंतर आपण पुनश्च लॉट्स टाकणार आहोत, कारण रोहित 11 संघाला बाय मिळाले. विजेता संघ या मॅच मधील आणि एकता ग्रुप याच्यामधलं चिठ्ठी उचलली जाईल आणि ती मॅच आपल्याला रोहित 11 सोबत आपण खेळणार आहोत, याची नोंद घ्या. दरम्यान धावा स्कोर कार्ड वरती 7. गोलंदाजी ट्रॅक वरती येत आहेत गोलंदाज निलेश भोईर पाटील निलेश पाटील. पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर रिस्ट्रिक्शन रिलीज झाले आणि 30 सर्कलच्या बाहेर खूप चांगले शतरक्षण सजवण्याचा प्रयत्न आहे. लॉंग ऑफ आहे, एक्स्ट्रा कव्हर आहे, डीप मिड विकेट आहे, लॉंग ऑन आणि वायडिश लॉंग ऑन सुद्धा सजवले. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, लॉंग लेग, फाईन लेग, डीप थर्ड मॅन, डीप बॅकवर्ड पॉइंट रिक्त आहे. ते मात्र पंच आमच्याकडे वळतायत, कॉल देत आहेत. इट्स अ नो बॉल. धावसंख्या सिंगलने पुढे जाईल. पोहोचले 8. झाला. बॅक टू द बॉलर. चांगला फिल्डिंग आणि ओ माय गॉड, डायरेक्ट इट इज ऑलवेज डेंजरस. जबरदस्त फील्ड करत इथे मात्र दुसरा धक्का बघायला मिळतोय. तोडफोड नांदगडी संघाला. विकेट गॉन. म्युझिक इज ऑन.
बघायला मिळतोय हवाई आज मात्र अनेक खेळाडूंना त्यांनी भव्य असं व्यासपीठ निर्माण करून दिले आणि यंदाचं जे लखपती टुर्नामेंटचं नियोजन आहे ते खऱ्या अर्थाने चार चांद लावताना या प्रवासाला स्वर्णमहोत्सव वर्ष खोलवट टप्प्यात चेंडू ऑन साइडला सिंगल कंप्लीट केली जाईल. भूपेश पाटील तिथे येत आहेत. एक धाव कंप्लीट होते आणि धावसंख्या पोहोचली ती 16 वर. आणि या प्रवासामध्ये यंदाचं सुवर्णमहोत्सवी वर्ष आणखीन खऱ्या अर्थाने अजरामर केले असं म्हणायला हरकत नाही. ऑन साइडला आमचे सर्व टेंट बघायला मिळतात. खूप चांगल्या रखरखत्या उन्हापासून सावली देण्याचं काम करतायत. स्वर्गीय दिलीप लक्ष्मण किणी टेंट आपल्याला बघायला मिळतो. स्थान बघायला मिळतोय स्वर्गीय रवींद्र लक्ष्मण किणी, स्वर्गीय दीपक चिंतामण किणी, स्वर्गीय भूषण बालकृष्ण किणी, स्वर्गीय नरेश दत्तू गरत आणि अठ्ठा ग्रुप यांचा एक जबरदस्त स्थान. तसा आमचा मुख्य मंच VIP मंच आपल्याला बघायला मिळतोय. स्वर्गीय नरेंद्र भानू किणी मंच मेन मंच आपल्याला बघायला मिळतो. अतिथी कक्ष या स्पर्धेला एक चांगल्या पद्धतीने पुढे घेऊन जाताना यशाची अनेक शिखर पदक्रांत करताना हा एक भव्य असा सोहळा स्वर्णमय अध्याय या ठिकाणी जोडला गेला. थोडंसं गेम स्पीडअप करा. आयोजकांकडून आम्हाला सूचना येतात त्या प्लीज आपण फॉलो करायचे. षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी कंप्लीट आले आणि 17 सॉरी चुकीची दुरुस्ती. स्वर्गीय नरेंद्र भानू भोईर हा मुख्य मंच आपल्याला बघायला मिळतोय. आम्ही क्षमस्व या ठिकाणी मागतोय. सॉरी. यावेळेला डाऊन द ग्राउंड चेंडूला एक्झिक्यूट केलाय आणि जबरदस्त झेल. आणखीन एक धक्का. आपला शब्दफुलाने हार्दिक स्वागत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत संकेत आणि धावा स्कोर कार्ड वरती 17. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅक वरती. संकेत मात्र काय संकेत देतील, काय मेसेज देतील आपल्या टीमला. पुलचा फटका गॅप शोधला गेलाय. चेंडू वन्स बाउन्स वन हँडेड स्टॉप केलाय. गुड फिल्डिंग नितीन कडनं. धावसंख्या 2 ने पोहोचले 19 वर. रन्स ऑन स्कोर कार्ड. पुढचा चेंडू संकेत साठी. ओ हो हो वाळा शॉट. चेंडूला एक्झिक्यूट करतायत ओव्हर मिड विकेट. द बॉल इज द पनिशिंग इन टू द स्टँड फॉर यू 6. ग्रेट
लयला चांगल्या इनिंग मध्ये कन्वर्ट करणं म्हणजेच आपल्या परिपक्वतेचा एक सुंदर आदर्श ठेवणं. षटकार आला होता. न्यूमॅन जाईल मैदानाच्या आतमध्ये. जयेश न्यूमॅन मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला बघायला मिळेल. धावसंख्या 25, 25वा षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. आपण 5 वाजता या ठिकाणी चिठ्ठ्यांचा ड्रॉ लॉट्स टाकणार आहोत, याची नोंद घ्या. पुढचा चेंडू, पुलचा फटका, प्रॉपर मिडल ऑफ द बॅट, खेळता येत नाही. सिंगल कंप्लीट. धावसंख्या 1 ने पुढे आणि पोहोचले ती 26 धावा. शेवटचा चेंडू आणि शेष आहे. तोडफोड नांदगडी विपक्ष साई माऊली अशी मॅच आपण बघतोय. पुढचा चेंडू, जबरदस्त गोलंदाजी इथे बघायला मिळते. डॉट बॉल. षटकाची झाली समाप्ती आणि धावा स्कोर कार्ड वरती 26. खोलवा टप्प्याचा चेंडू प्रॉपर ब्लॉक मध्ये लॉंग ऑन बुडॉनला एक्झिक्यूट केले. सिंगल कंप्लीट होते आणि धावसंख्या 27 वर बघायला मिळते. अंतिम षटक. संघाचं एक टार्गेट समोर सेट करण्यासाठी 5 चेंडू आहेत नांदगडी संघाला. तोडफोड. नांदगडी संघ किती चांगल्या पद्धतीने आक्रमण दाखवेल या 5 चेंडू मध्ये, तेवढंच चांगलं खऱ्या अर्थाने सायकोलॉजी ऍडव्हान्टेज, मानसिक आधार मिळेल तुम्हाला गोलंदाजांना, तुमच्या गोलंदाजांना. हे 5 चेंडू भरपूर महत्वाचे. भूपेश पाटील नामवंत गोलंदाज, एक चांगली गोलंदाजी सातत्याने करतायत अराउंड विकेट मार्गस्थ होताना. यावेळेला बॅकफुटला जाऊन चेंडूला पंच करण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटला स्पर्श करत शॉर्ट थर्डमॅनला ट्रॅव्हल झालाय. 28 वर स्कोर कार्ड. अतिशय सुंदर आजचा ग्रुप आपल्याला बघायला मिळाला. नवोदित संघांचं हे पॅनल आहे, परंतु शिस्तीचं एक सुंदर उदाहरण आज आम्हाला प्रभावित करते. आणि डिसिप्लिन काय असावा क्रिकेट खेळताना, क्रिकेटचा जो खेळ आहे जेंटलमनचा, त्याला खरोखर न्याय देणारा हा ग्रुप आपल्याला बघायला मिळतोय. ब्लाइंड शॉट आणि आणखीन एक धक्का लागतोय नांदगडी संघाला. विकेट गॉन. गटातून जर सावरायचं असेल आलेल्या फलंदाजांना धावांचं योगदान द्यावं लागेल. कमीत कमी 2 चेंडू मध्ये 6 ते 7 धावा. एक चांगला टफ फाईट मॅच दिसू शकतोय. पुढचा चेंडू आणि याही वेळेला भूपेशांचा एक आणखीन दर्जेदार चेंडू.
एका धावेवरती सॅटिस्फाईड होतील. धावसंख्या 1 ने 29 वर पोहोचले. 1 टू गो, लास्ट टू गो. बायच्या रूपाने सिंगल कंप्लीट होते. शेवटचा चेंडू चे भगवे बॅनर्स आपल्याला दिसत आहेत. त्यांना जर तुम्ही डायरेक्ट षटकार मारला, बॉल हिट झाला, 500 रुपयाचा पारितोषिक. 18 ग्रुप करणं, 18 ग्रुपच्या माध्यमातून 500 रुपयाचा पारितोषिक आहे. आणि परफेक्ट ब्लॉक मध्ये मारा बघायला मिळतोय. क्या बॉलिंग आहे भूपेश पाटील यांची. टार्गेट सेट केलं गेलंय ते 3-0-30 वही आपण किशोर जी सुतार सरांचं शुभागमन झालंय. अतिथी देव भव ही आपली संस्कृती आणि आपण त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी करतोय. प्रवीण किनींच्या सरांच्या शुभ हस्ते जोरदार टाळ्यांचा गजर सुतार सरांसाठी. सर आपण आलात, आपला अमूल्य वेळ आम्हाला दिला त्याबद्दल आम्ही ऋणी राहू. आणि त्यानंतर आपण जातोय सन्माननीय नितीनजी भोईर सरांचा शुभ सन्मान आपण इथे करतोय. हे आदरातिथ्य आहे, प्रेम आहे, मायेचं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह. वेल्डन नितीनजी भोईर साहेब. आपण मंचावरती स्थानपन्न हो आणि मॅचचा आनंद घ्या. O2 नितीनजी पाटील. क्रीडा मंडळ भरणेपाडा आयोजित स्पर्धा आपण पाहत आहेत. सुवर्ण महोत्सवी चषक आहे एकंदरीत उद्याचा मेगा फायनलचा दिवस. दोन्ही बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. भूपेश अँड नितीन मंद मंद पावलाने फर्स्ट एड किटची व्यवस्था सन्माननीय डॉक्टर रोहित चिकिनी यांच्या माध्यमातून जरूर केले गेलंय. त्यांचे मनपूर्वक आभार असेल. 30 धावांचा एकंदरीत पाठलाग असेल. 24 चेंडू आणि 30 धावांचं लक्ष जरूर ठेवलं गेलंय. तोडफोड विपक्ष साई माऊली चिखलपाड्या दोन संघांमध्ये काटेकी टक्कर जरूर पाहायला मिळते. मागच्या मॅच मध्ये जरूर चांगली कामगिरी केली होती. एकता ग्रुप या संघाने आणि पराभवाच्या छायेकडे जावं लागलं होतं स्मार्ट ग्रुप संघाला. या मॅच मध्ये कुठला संघ कामगिरी करेल. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. मॅचला सुरुवात होतोय. 30 धावांचा लक्ष असेल करण मागच्या मॅचचा हिरो. मार्क वर सज्ज असेल. चांगलं क्षेत्ररक्षण जरूर सजवलं गेलंय. 2 क्षेत्ररक्षक, एक लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक, एक अगदी काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक जरूर तैनात केला गेला. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. पहिला चेंडू सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय. एक धाव तर कंप्लीट केली तर चांगलं क्षेत्ररक्षण असेल. सिंगलने श्री गणेश केला जातोय साई माऊली या टीमचा. धावसंख्या जाऊन पोहोचलाय. एक धाव ही फलकावर लागली जाते. तो टेम्पो आहे तो आपण जरा पुढे घ्या. रेड कलरचा टेम्पो 3 चाकी टेम्पो जरा पुढे घ्यायचा आहे आपण, कारण वाहनाला कुठल्याही प्रकारचा अडथळा येणार नाहीये. वाहतुकीसाठी लक्षात ठेवा. धावसंख्या जाऊन पोहोचले. सिंगल
यावेळेस मात्र पुन्हा एकदा आक्रमक रवैया. यावेळेस मस्त कलादस्तक देऊन चेंडू झालाय फरार. लॉंग ऑन क्लिअर झालाय. 4 धावा. मध्ये दमखम दाखवला होता भूपेश पाटीलनं. या मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी करतायत. तोच परफॉर्मन्स कंटिन्यू ठेवताना पाहायला मिळतोय. यावेळेस थोडस धीम्या गतीचा चेंडू पंचाकडे लाऊड अपील जरूर केली जाते. पंच मात्र सहमत नाही आहेत. डॉट बॉल येतोय. चांगलं कमबॅक केला जातोय. डॉट बॉल येतोय. धावसंख्या स्थिरावली गेले. 5 धावा स्कोर पुढे लागतायत. रोलर वाले थांबायचं आहे. रोलर थांबला बघ. धावसंख्या जाऊन पोहोचलंय सध्या 5 धावा या स्कोर बोर्डवर लागतायत. गोलंदाज चांगला कमबॅक करतोय. आधीच्या चेंडूवर चौकारात तदनंतर डॉट बॉल. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण तैनात आहे. 1 बाउंस क्षेत्ररक्षण होत आहे. सिंगल येईल. सिंगलने स्कोर बोर्ड जाऊन पोहोचतोय. 6 रन स्कोर बोर्ड. 6 धावा या स्कोर बोर्डवर लागतायत. सध्या गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये हार्दिक चांगली कामगिरी करतायत. त्यांचे कौतुक करावं लागेल. यावेळेस जबरदस्त चेंडू हाताळला गेलाय. पंचांचं बोट मात्र आकाशाकडे आणि नितीनला मात्र परतावं लागतंय. पहिली सफलता करणला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते 6. 1 गडी बाद. सध्या चांगली कामगिरी करते गोलंदाज करणने. कमबॅक केलंय. 1 विकेटचं महत्वपूर्ण प्राप्त केलंय. मनीष मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. टीमची टोटल 6. 1 गडी बाद. 30 धावांचा पाठलाग केला जातोय. सहा धावा 1 गडी बाद. एकंदरीत आपण पाहू शकता शेवटचा बॉल असेल. करण मार्कवर सज्ज होते. नवीन बॅटर्स मनीष शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला. इनफिल्डच्या वरून कलात्मक स्ट्रोक पाहायला मिळतो. चेंडू सरळ लॉंग लेग रिझन मध्ये निघून जातोय. सीमारेषा पलीकडे येतोय चौकार. 4 धावा. पहिल्या षटकाची समाप्ती. 10 धावा. स्कोरबोर्डवर म्हणजे येणारे 18 चेंडू आणि 20 धाब्यांची आवश्यकता असेल. 18 चेंडू आणि 20 धाब्यांची आवश्यकता असेल विजयासाठी. आशिष समोर भूपेश पाटील मागच्या मॅच मध्ये दमखम दाखवला होता. या मॅच मध्ये कशा प्रकारे कामगिरी केली. 1 चौकार त्यांच्या बॅटमधनं जरूर पाहिलाय. फुलटॉस बॉल सोडणार नाहीये. आ बैल मुझे मार. एकंदरीत चौकार आहे की षटकार आहे. चौकार आहे. 1 बाउन्स. धावसंख्या जाऊन पोहोचेल 14. 14.
आशिषला चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण समोर हार्ड हिटर फलंदाज भूपेश सकाळपासून चांगली कामगिरी करतोय. ह्यावेळेस कमबॅक करावा लागेल. लाईन त्यात नेतने गोलंदाजी करायला अचूक टप्प्यावर भेदक मारा जे तुम्हाला करावं लागेल. व्हेरिएशन ठेवावं लागेल. सातत्याने गोलंदाजीमध्ये धावसंख्या एकंदरीत स्थिरावली गेली. 14 धावा. 16 धावांची अजूनही आवश्यकता असेल विजयासाठी. 16 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता असेल. गेट बॉल एकंदरीत आपण पाहू शकतायत. चांगला बॅटर शेवटच्या चेंडूपर्यंत रंगेल का? दोन्ही संघ एकमेकांसमोर 2 हात करतायत. 30 धावांचा पाठलाग होतोय. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेस मात्र मिस टाइम स्ट्रोक होईल का? क्षेत्ररक्षक सुरेख सेल टिपला जातोय आणि बडी मछली जाल में फसती हुई म्हणा हरकत नाहीये. भूपेश पाटील बॅक टू द पॅव्हलियन गॉन. दक्षता घ्या, कारण एक संघ आपल्याला टॉप 5 मध्ये पोहोचवायचा आहे. आजच्या दिवसातला एक संघ आपण उद्याच्या दिवसात पुढे नेणार आहोत. त्यासाठी थोडीशी घाई करा आणि जास्तीत जास्त षटकांचे सामने होतील याची दक्षता पण घ्या. अशोक नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. सुरेख झेल टिपला गेलाय. लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या अगदी मधोमध चांगलं लॉंग चेस करावं लागलं तर चांगलं अचूक कलेक्शन केलं गेलंय. धावसंख्या आपण पाहिली तर 16 धावा या फलकावर. चला SL ट्रेडिंग टेम्पो आपण पुढे घ्या. रेड कलर नाही तर आमच्या ग्राउंडवर पार्किंग आहे, इथे या. पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे, चांगले क्षेत्ररक्षक सिंगल येईल. सिंगलच्या मदतीने धाव फलक पुढे जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचेल 15 म्हणजे अजूनही 15 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. 15 धावा स्कोरबोर्डवर 15 धावांची आवश्यकता असेल. अजूनही 2 चेंडूचा खेळ शेष आहे. धावसंख्या 15 म्हणजे 4था चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता असेल. गोलंदाज मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस मात्र शफल होऊन खेळला गेलाय. चेंडूला मात्र भिरकाव देण्याचा प्रयत्न, परंतु झेल टिपला गेला आणि फलंदाजाला माघारी परतावा लागेल. बॅक टू द पॅव्हलियन. हिटिंग जास्त होणार नाही याची दक्षता घ्या. नवीन बॅटर निलेश पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. असं वाटतं आरपार षटकार जाईल की काय, परंतु सुरेख झेल टिपला गेलाय आणि फलंदाजाला परताव्याचा प्रवास करावा लागलाय. सिंगल डबल नाही विजयशील प्राप्त होऊ शकतोय, परंतु कुठेतरी घाई केली जाते की काय. धावसंख्या 15. शेवटचा बॉल असेल. एकंदरीत निलेश पाटील नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. 15 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स. 30 धावांचा पाठलाग होतोय. चला थोडं स्पीडअप करा. धावसंख्या आपण पाहिली तर 15, लॉस ऑफ 3 विकेट्स, 15 धावा. अजूनही 15 धावांची आवश्यकता असेल. शेवटचा चेंडू असेल. फलंदाजाकडे मात्र दात मागतायत पंचाकडे.
परंतु पंच मात्र सहमत नाही आहेत. षटक क्रमांक इथे समाप्त झालाय. 2 धावसंख्या आपण पाहिली तर 15 आणि अजूनही 12 चेंडूमध्ये बनवायचे आहेत 15 धावा. या एक छोटीशी दोन. ते 15 धावांची आवश्यकता असेल. कुंदन येतोय गोलंदाजी मार्कवर. 12 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. समोर अशोक आणि निलेश अशी एक अनुभवी जोडी आहे. कुंदन धावा इथे डिफेन्स केल्या जातील का की धावा उभ्या केल्या जातील. 12 चेंडू 15 धावांची आवश्यकता असेल. कुठल्या संघाचा प्रवास इथे समाप्त होईल, कुठला संघ पुढल्या फेरीमध्ये दाखल होईल. चेंडू आहेत तुमच्याकडे 12, बनवायचे आहेत 15. यावेळेस खडेकडे इनफिल्डच्या वरून कलात्मक स्ट्रोक पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. इथे चेंडूला रोखलं जाईल का. चेंडू झालाय फरार. येतोय सीमारेषा पार. चौकार 4. आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचा आहे. टायगर स्पोर्टचे प्रोप्रायटर तसेच 8 ग्रुपचेही मेंबर्स आहेत. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर सन्मानाने यायचं आहे. पहिल्या चेंडूवर चौका ठोकला तर टीमची टोटल 19 धावा. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी होतय. पंच आमच्या दिशेने वळत आहेत. वाईट बॉल येतोय कारण आधीच्या चेंडूवर चौका लागला त्यानंतर थोडासा व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न जरूर केला आणि अवांतरच्या स्वरूपात एक धाव ऍड केली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचेल 20 रन्स, 20 धावा. 10 धाव्यांची आवश्यकता असेल विजयासाठी. एक चेंडू खूप महत्वाचा असेल, एक धाव महत्वाची असेल. पण एकदा हलक्या हाताने करण्याचा प्रयत्न पॉईंट रिजन मध्ये चेतन चांगलं क्षेत्ररक्षण करतो. तत्पूर्वी एक धाव इथे परिपूर्ण केली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचेल 21. 21 धावा या स्कोर बोर्डवर लागतात. 9 धाव्यांची आवश्यकता असेल विजयासाठी. 10 चेंडू आणि 9 धाव्यांची आवश्यकता असेल विजयासाठी. 21 धावा स्कोर बोर्डवर लागतात. दोघांकडे चांगला अनुभव आहे. निलेश आणि अशोक. 21 रन्स स्कोर बोर्डवर लागतात. 9 धाब्यांची आवश्यकता असेल. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवर सज्ज होतोय. डॉट बॉल हाताळावे लागतील. सिंगल डबलला जास्तीत जास्त प्राधान्य द्यावं लागेल. चेंडू आहे तुमच्याकडे 10, बनवायचे आहेत 9 धावा. यावेळेस मात्र हा वाई सफर करण्याचा इथे प्रयत्न केलाय आणि आज लेफ्ट हँड फलंदाजाचा पहिला षटकार आज पाहायला मिळतोय निलेशच्या बॅट मधनं. तीन धाब्यांची आवश्यकता असेल विजयासाठी. आता डॉट बॉल येतोय आणि सुरेख झेल टिपलाय. प्रफुल येत आहेत. 200 विपुल बालकृष्ण पाटील आणि सुरेख झेल टिपला आणि 200 रुपयाचा मानकरी जरूर ठरला गेल्यात. प्रसाद चिकिनी यांच्या माध्यमातून मात्र सौजन्य केलेलं हे पारितोषिक आपण पाहतायत. झेल टिपण्याचा प्रयत्न केला. एक धाव परिपूर्ण होते. दुसऱ्या धाब्याचाही प्रयत्न केला जाईल आणि स्कोर मात्र आता लेवल होतोय. फक्त एक धाब्यांची आवश्यकता असेल विजयासाठी. स्कोर लेवल झालाय. एक धाब्यांची फक्त आवश्यकता असेल. चला विनिंग टीम एकता ग्रुप आणि ह्या मॅच मधला विनर यायचा आहे. शेवटचा बॉल आणि हार्ड लक म्हणायला हरकत नाहीये. तोडफोड नांदगडी संघ.
आणि दरम्यान बाउंड्री लाईनच्या बाहेर कॅच घेतलेल्या आहेत. आणि भाऊ तुमचं नाव सांगा. विपुल बालकृष्ण पाटील, आणि राहतात कुठे? इंगालीपाडा. किती वेळा ट्राय केल्यानंतर कॅच सापडलाय? हा पहिल्यांदा झालं. पहिल्यांदा झालं. आता 200 रुपये कसे खर्च करणार? कशी करला काहीतरी चायनीज वगैरे खाऊ. ओके. तर यायचे आम्ही विनंती करतोय संदीपजी किणी आणि प्रसाद किणी सरांच्या माध्यमातून 200 रुपयाचा पारितोषिक आहे. स्वप्नील किणी सर टाळ्या झाल्या पाहिजेत. सुंदर प्रयत्न आणि 200 रुपये त्यांना मिळालेले आहेत. तर आपण लॉट्स टाकतो या ठिकाणी. आणि निलेश ठरता येतं प्लेअर ऑफ द मॅच. निलेश या. दरम्यान लॉट्स टाकतोय आपण दोन्ही. हॅलो, सन्माननीय नितीनजी भोई साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण टी शर्ट वितरित करणार आहोत.